विशाल. शो टाईममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज शो टाईममध्ये आपण जाणार आहोत रेड कार्पेटवरनं. आजच्या सोहळ्यामध्ये रेड कार्पेटवरनं एक सेलिब्रिटीची एंट्री झालेली आहे. चला त्या सेलिब्रिटींबरोबर जरा रेड कार्पेटवरनं आतमध्ये सुरू. आता कार्पेट एंट्री झालेली सोनालीची आपण बोलूया. सोनाली खूप छान दिसते. आमच्याकडनं कॉम्प्लिमेंट आणि सगळ्यांकडनं आतमध्ये मिळणारच आहे. काय वाटतं आजच्या संध्याकाळी? खूप एक्साइटमेंट आहे, कारण मराठीतला सगळ्यात दिमागदार सोहळा असतो. त्यामुळे कोणत्या कोणत्या मित्रमैत्रिणींना कोणत्या सिनेमांना पुरस्कार मिळणार आहे त्याची फार उत्सुकता आहे. ही संध्याकाळी याही अर्थाने स्पेशल आहे की आजच्या सगळ्या चर्चांमध्ये सोनालीचा येणारा पुढला चित्रपट आहे असं अगं बाई अरेच्चा. मला फार छान वाटतंय की यावर्षी मी फक्त माझ्या मित्रमैत्रिणींसाठी टाळ्या वाजवणार आहे आणि पुढच्या वर्षी अगं बाई अरेच्च्यासाठी खूप अपेक्षा घेऊन येणार आहे, कारण मला सगळी अवॉर्ड्स हवी असणार आहेत पुढच्या वर्षीची. तर आणखीन एक खास रेड कार्पेट एंट्री आपल्याबरोबर आहे. दिग्दर्शक संजय जाधव आणि अर्थात अमृता, दोघांशी आपण बोलणार आहोत. दादा ये श्याम, काय कसं वाटतंय? यार ब्युटिफुल लेडी विथ मी, बोथ इन शेप अँड बोथ आर इन शेप. सो ग्रेट फिलिंग ॲक्च्युली. आणि ॲक्च्युली या इव्हेंटची आम्ही दरवर्षी वाट बघतो, कारण एक ग्रँजर आहे या शोला. एक क्या बोलते हैं उसको, व्हाट डू वी से, इट हॅज that value, you know, that thing, that X thing is there, so we always wait for this event. दिल दोस्ती दुनियादारी सब कुछ. हाँ, म्हणजे वो तो है, दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. बिल्कुल. अमृता, रेड कार्पेट एंट्री. हो, खरंच खूप मस्त वाटतंय. आणि आल्याच खूप अप्रतिम मला जी हवी होती ती सगळेच पुरस्कार आत्ता मला कानावर येतात, त्यामुळे खूप जास्ती मजा वाटते आहे. यावेळेला किल्ला माझा चित्रपट स्पर्धेत आहे आणि त्याला काय काय पुरस्कार मिळतील आणि तो प्रेक्षकांच्याही कसं पसंतीला उतरेल याची मला उत्सुकता आहे. सो लेट्स सी. पण अमृता, आतापर्यंत अभिनेत्री म्हणून, तुम्ही दिग्दर्शक म्हणून वेगवेगळे बदल या सगळ्या प्रवाहातले बघताय. आता रेड कार्पेट मराठीचं देखील सजायला लागलं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ऑफकोर्स, म्हणजे या दिवसाची वाट बघत होतो आम्ही आणि कधी वाटलं नव्हतं. म्हणजे मी झी गौरव, अल्फा गौरव होतं तेव्हापासून तेव्हा मी इथे ऑपरेटिव्ह कॅमेरामॅन म्हणून काम करायचो. ट्रॉलीवर जो कॅमेरा असायचा स्टेजच्या खाली, फर्स्ट अल्फा गौरव मी शूट केला आहे आणि तेव्हापासून आय एम असोसिएटेड विथ दिस झी गौरव. सो इट्स अ ग्रेट फीलिंग. आम्ही बच्चे को बड़े होते हुए देखा है और बच्चा भी बहुत बड़ा हो गया. हो, खरंच म्हणजे मला पण जुन्या आठवणी येत आहेत. जसं तू म्हणालास, अल्फा गौरवच्या वेळेला मला आठवतं ती फुलराणी तेव्हा आलं होतं नाटक आणि मी भक्तीताईंना या रंगमंचावरनं श्रद्धांजली तेव्हा मला इथे व्हायला मिळाली होती. ती एक स्पेशल गोष्ट होती माझ्यासाठी. असे अनेक हृदय क्षण मला या रंगमंचाने दिलेले आहेत आणि त्यामुळे नेहमीच हा कार्यक्रम आमच्यासाठी स्पेशल राहील. खूपच छान वाटतंय. खूप माझ्या मित्रमैत्रिणींना इथे नॉमिनेशन्स आहेत. माझी जी मोठी सून आहे विजया, तिला खूप नॉमिनेशन्स आहेत आणि तिला नक्की बक्षीस मिळेल आणि तो आनंद आमचा काहीतरी वेगळाच असेल. पुढली कार्पेट एंट्री झालेली आहे. चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रतीक्षाताई आपल्याबरोबर, दोघांशी आपण बोलूयात. आजची संध्याकाळ, बरं सगळे मित्रमैत्रिणी त्यांची नावं या ठिकाणी नॉमिनेट झालेली आहेत. कोणाला अवॉर्ड मिळेल याची सगळ्यात मोठी उत्सुकता आहे. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की माझं नेहमीचं उत्तर ठरलेलं आहे की अशा मान सन्मान सोहळ्यामध्ये जेव्हा तुम्ही नॉमिनेटेड होता आणि या 4-5 जणांपैकी कोणाला तरी बक्षीस मिळते, 5ही जण विजेते असतात, कारण वर्षभरातल्या चांगल्या कामाची नोंद अशा ठिकाणी होते, हे महत्त्वाचं असतं. आता माझ्या सिनेमाच्या पण संगीत विभागात बरीच नॉमिनेशन्स आहेत, पण माझ्या असं वाटतं की आता आपण या नवीन पद्धतीकडे असं बघितलं पाहिजे. तो आधीचा शब्द वापरला असतो, सगळ्यांनी एकत्र येणं, वर्षभरातली सांस्कृतिक ॲक्टिव्हिटी एकत्र करणं. यावर्षी झीने एक नवीन पायंडा पाडला आहे की खूप मोठ्या प्रमाणावर सिनेमा आणि चित्रपट नाटकं येत असल्यामुळे नाटकाचा आणि चित्रपटाचा वेगवेगळा महोत्सव भरवतात किंवा मोठा समारंभ करतात, तर ते फारच छान. ताई, तुम्ही? मला वाटतं की जो डिझर्विंग असेल त्याला मिळेल, त्याच्याबद्दल मला वाटतं वेगळं काही बोलायची गरज नाही. पण ॲक्च्युली मला वाटतं ज्या 5 जणांना नॉमिनेशन आहे त्यांनाही असं वाटत नसेल की मला मिळावं किंवा याला मिळावं, कारण खरंच आहे की यावेळी सगळ्यांनी एकत्र येणं, सेलिब्रेट करणं, एकमेकांना भेटणं, एकमेकांच्या कामाबद्दल एकमेकांबद्दल चौकशी करणं हे जास्ती महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि सगळेजण त्याच ओढीने इथे एकत्र येतात असं मला वाटतं. तर या अवॉर्ड सोहळ्यामध्ये एक से एक परफॉर्मन्स झाले, रंगले, लोकांनी टाळ्या वाजवल्या. ते परफॉर्मन्स कोणते कोणते होते ते आपण पाहूया.
दगड पृथ्वी दगड 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 सूर्य दगड तारे दगड पृथ्वी दगड इथे उल्का दगड ग्रॅव्हिटीचा जोर दगड दगड सूर्य दगड तारे दगड पृथ्वी दगड इथे उल्का दगड ग्रॅव्हिटीचा जोर गुरुत्वाकर्षण हे गुरुत्वाकर्षण दर्शन हे गुरुत्वाकर्षण दर्शन हे गुरुत्वाकर्षण दर्शन हे गुरुत्वाकर्षण. Timber timber, timber timber down, timber timber down, timber timber down, timber 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 down down, timber timber down down, timber timber down down, timber timber down down. Timbuktu timber down down, timber timber Timbuktu masti jaga. Timbuktu timber down down, timber timber Timbuktu masti jaga. परीक्षेच्या कचाट्यातून लांब एक गाव आभाळाच्या पल्ल्याचं टिंबकटू नाव टिंबकटू 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 टिंब down down टिंब टिंब टिंबकटू मस्ती जागा टिंबकटू टिंबकटू टिंब down down टिंब टिंब टिंबकटू मस्ती जागा. फायनली टाइमपास 2 ची या सोहळ्यामध्ये घोषणा करण्यात आली. हा चित्रपट येतोय आणि हा चित्रपट केव्हा रिलीज होतोय याबद्दल सांगण्यात आलं आणि या चित्रपटातले काही खास परफॉर्मन्स म्हणजे यातली जी गाणी आहे त्यावरती या चित्रपटातले येणारे नायक नायिका कोण असतील हे देखील सांगण्यात आलं. त्या सगळ्या टीमशी आम्ही बातचीत देखील केली आहे, पण त्याचबरोबर हे परफॉर्मन्स पण आपण बघू. बस्तीमध्ये मस्ती नाही. आई बाबा आणि साईबाबाची शपथ, आज तुम्ही आपल्या प्रमोशनला आलात, आपल्याला जाम बरा वाटला. बरा वाटणारच. अरे कालपर्यंत आपली पोरटा होती, उद्या टाटा होती. वेरियातल्या माणसांसाठी आमलुबन्स आणली आहे. काय आणली आहे? चला आमलुबन्स मागे जाऊ द्या आणि गाणं येऊ द्या बचा.
चला दगडू आला बोल दादा टाइमपास टू फायनली कसं वाटतं? छान वाटतंय ऑफकोर्स, म्हणजे खूप बटरफ्लायज इन स्टमक असं म्हणतात ते झालेलं आहे. बेसिकली ह्या फिल्मच्या पहिल्या म्हणजे टाइमपास 1 पासून मी रायटिंगमध्ये होतो, टाइमपास 2च्या रायटिंगमध्ये मी आहे, रवी जाधव, मी आणि क्षितिज पटवर्धनने सिनेमा लिहिला आहे. त्यामुळे काय फिल्म होणार आहे, कशी फिल्म होणार आहे, ही फिल्म म्हणजे युजली ॲक्टरच्या बाबतीत असं होतं की फिल्म सगळी लिहून नटांकडे ते, पण मी ह्याच्या रायटिंग प्रोसेसमध्ये होतो त्यामुळे काम करायला एकदम सोपं गेलं. कसल्याही पद्धतीचं बर्डन नव्हतं, कारण मीच आणि क्षितिज आणि रवीच लिहित होतो, त्यामुळे प्रोसेस म्हणाल तर मज्जाच केली आम्ही. रविदा असं म्हणतात की तू पहिल्या क्लॅपपर्यंत असं विचारत होता, दादा मी आहे ना, फायनल आहे ना, म्हणजे एवढी धाकधूक होत होती. आता सांगायला हरकत नाही, TP1ची जेव्हा पार्टी झाली, एक साधारणतः TP1ची जी म्युझिक लॉन्चची पार्टी झाली, ॲक्च्युली सिनेमाही यायचा होता, तेव्हा म्युझिक लॉन्च झाल्यावर साधारण हे ठरलं होतं टू बी कंटिन्यूड आहे, म्हणजे पार्ट 2 येणार आहे. तर सगळं झालं, मज्जा केली आम्ही, आणि रवी जाधव माझ्याजवळ आले आणि म्हणाले की तू दगडू जा असं म्हणाले. तर मला कळलं नाही, मी दगडू जा म्हणजे. तर मी म्हटलं म्हणजे काय, नाही पुढच्या TP2मध्ये तू दगडू करतोस. तर मी अगदी त्यानंतर मी कुणाशीही बोललो नाही, मी काहीही कुणाशी ते शेअर केलं नाही, फक्त रवी आणि माझ्यामध्ये ठेवलं. आणि मी सतत त्याला विचारतो, तू सिरियसली माझा विचार करतोस का? मला असं म्हणजे, कारण ह्या गोष्टीसाठी जर मी दिग्दर्शक म्हणून समजा, फॉर एक्झाम्पल मी जर दिग्दर्शक म्हणून TP2चा मी दिग्दर्शक असतो, तर मी माझ्यासमोर अजून एक 10-12 ऑप्शन्स आहेत, किंबहुना जास्त आहेत, 10-12 स्टार्स आहेत, आणि मग प्लस नवीन येणारे नट असेही खूप आहेत. तर तो म्हणाला नाही तूच करतोस, आणि सगळं काम चालू झालं. मी एक्साइटही खूप झालो, पण मी मे बी कदाचित खूप नाटक केल्याची सवय असेल, मी सुपर एक्सायटेड नाही झालो. आत्ताही मी परफॉर्मन्स झाला, मी मोकळा झालो. मी म्हणजे एक्साइटमेंटमध्ये मी फार रमणार नाही हे मलाही माहिती आहे, कारण एक्साइटमेंट ही आत्तापुरती ती मी एन्जॉय करतो आहे. बट नेक्स्ट डे माझ्या मते ह्याच्यानंतर खरी रिस्पॉन्सिबिलिटी चालू होईल की मी काही दगडूला, म्हणजे दगडू ह्या कॅरेक्टरला हिरो नाही समजतो, मी दगडूला एक कॉमन मॅन समजतो. आणि माझ्या मते दगडूची गंमत तीच आहे की दगडू कुणीही नाही तरी कुणीतरी आहे. आता आपण रस्त्यावर असे किंवा आपल्या आसपास अशी अनेक माणसं बघतो जी कुणी नसतात, पण ती समोर बघणाऱ्याला कुणी नाही, पण त्याला माहिती असतं तो काय आहे. टाइमपासचं अख्खं थीम ते आहे की छोटा दगडू मोठ्या दगडूकडनं काय काय करून घेतो, आणि छोटी प्राजक्ता मोठ्या प्राजक्ताकडनं काय काय करून घेते, आणि ते इतकी अमेझिंग जर्नी आहे, इतकं अमेझिंग रोलर कोस्टर आहे ते, त्यामुळे लोकांना खूप पाहायला मजा येईल. महत्त्वाचं म्हणजे हा जो इव्हेंट केला तो आमच्या निलेश सर, आम्ही सर म्हणतो त्यांना, ह्या निलेश साबळेने केला, आणि अख्खा इव्हेंट त्याने डिझाईन दिग्दर्शक केला, त्यामुळे खूप बरं वाटलं, खूप एन्जॉय केला आम्ही. यंदा तारा म्हणजे झणकारलेत का, तारा झणकारलेत की नुसतंच? नाही, तारे तर खूप झणकारले, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो कॉस्ट्यूम आहे हा एक तरफ फिल्ममधलाच आहे. तर कॉस्ट्यूमवरने मला सांगितलं हे करताना की हा तुला करेक्ट झालेला आहे, म्हणजे तो संतोष जुवेकरला झाला होता तर तुला करेक्ट फिट बसलेला आहे. त्यामुळे हा रोल करताना फार मजा आली मला, आणि मी जिचा पण खूप आभारी आहे, आणि निलेशचा तर खूपच आभारी की त्याने मला संधी दिली स्किट करण्यासाठी. थँक्यू. नाही, मला पुढे त्या माणसाला प्रश्न विचारण्याची हिंमत नाही आहे. जान की बाजी लगा दो, मी माईक त्याच्याकडेच देतो बाबा. आपल्याशी जो नडेल त्याचा कन्फर्म एपिसोड पडेल. तुम्ही नडत नाही, तुमचा हिट होणार. आय लव्ह यू. हा चित्रपट एवढा कसा काय चालला ह्या धक्क्यातून आम्ही अजूनही सावरलेलो नाही, तेव्हा सगळं उत्तमच झालंय म्हणायचं. रेड कार्पेटवरनं अभिनेता, अभिनेत्री, त्याचबरोबर दिग्दर्शक, तंत्रज्ञ सगळ्यांची एंट्री झाली. काहींना अवॉर्ड मिळाले, काहींना नाही. ज्यांना मिळाले त्यांनी आनंद व्यक्त केला, ज्यांना नाही मिळाले त्यांनी इतरांना शुभेच्छा देत पुढल्या वर्षी निश्चितपणे आपल्याला हे अवॉर्ड मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली, अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यानंतर काय, आता पुढल्या वर्षी कोण असेल याबद्दलची चर्चा आणि नवीन काय करते याची वाट बघायची. बरं, आज शो टाईममध्ये इथेच थांबूयात, आणि आता चला आता पॅकअप करूयात.